आपल्या सर्वांना माहिती आहे की काल 29 तारीख ही नामनिर्देशन दाखल करण्याची ही शेवटची दिनांक होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा कालचा होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते, परंतु काल पाचोरा भडगाव विधानसभेच्या उमेदवारी दाखल करत असताना शेवटच्या 2 मिनिटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्यात. प्रांत कार्यालय किंवा प्रांत ऑफिस जिथे नामनिर्देशन पत्र दाखल करत जात असतं तिथे शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना घुसर्डी येथील रहिवासी अमोल शिंदे हे त्यांना जबरदस्तीने तिथे दाखल करण्यात येतं. त्यांना 2 मिनिटं असताना शिल्लक असताना त्यांना प्रांत ऑफिसमध्ये जिथे फॉर्म भरला जातो तिथे आतमध्ये त्यांना जाऊ देण्यात किंवा त्या जबरदस्तीने त्यांना घेऊन जाण्यात येतं. आणि कालच्या तारखेला त्यांचा अमोल शिंदे या नावाने एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे. खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी फॉर्म भरू शकतं हे मी मागे बोललो की सुदृढ आणि चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण आहे. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कोणी किती लोकांनी फॉर्म भरला त्याच्याबद्दल मत नाही. पण ज्या पद्धतीमध्ये त्यांचा जो फॉर्म भरला गेला, ज्या प्रकारे त्यांचा फॉर्म सबमिट झाला, ते पूर्ण घटनाक्रम हे संशयाच्या नाही पण 100% ते चुकीच्या पद्धतीत झालं ह्या पद्धतीत मी सांगू शकतो. खरं तर तो घटनाक्रम असा आहे की 2 मिनिटं शिल्लक असताना ते आतमध्ये जातात. तोपर्यंत फक्त त्यांच्या हातामध्ये कोरा फॉर्म असतो. आतमध्ये गेल्यानंतर फक्त ते फॉर्म दिला ते गेला असं आम्हाला समजतं आणि नंतर तो फॉर्म भरला आणि तो सबमिट झालेला आहे. फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर त्यांना यायला साधारण 3-4 तास लागतात. याच्यावरच ते लक्षात येतं की एवढा वेळ का लागला, जेणेकरून तो फॉर्म आतमध्येच भरला गेला. बाहेर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये मान्य आमदारांच्या गाडीत बसवलं जातं. तिथून त्यांना गाडीत बसून मान्य आमदारांच्या घरी घेऊन जायला जातं आणि तिथून ते कुठे गेलेत ते माहीत नाही. त्याच दरम्यान त्यांची मिसेस, त्यांचा भाऊ, त्यांचे नातेवाईक हे थेट माझ्याशी संपर्क करतात. संपर्क नव्हे, ते माझ्याजवळ येऊन भेटतात. मला सांगतात की त्याची मिसेस सांगते, त्याची धर्मपत्नी सांगते की माझ्या नवऱ्याला जबरदस्ती उचलून घेऊन गेलेला आहे. ते माझ्या ह्याच कार्यालयाच्या इथे येऊन थांबलेले होते. काल 4 वाजेपर्यंत ते इथे बसून होते. त्याची मिसेस मोठ्या प्रमाणात रडत होती की हे जे काही घटनाक्रम होते ते मला माहिती नाही, जबरदस्ती माझ्या नवऱ्याला ते घेऊन गेलेले आहे. आणि हे सगळं माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे सगळं करत आहे. मला या निमित्ताने माननीय आमदारांना विचारावंसं वाटतं. खरं तर 28 तारखेला मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. त्यावेळेस अभूतपूर्व अशी गर्दी, मला आशीर्वाद देण्याकरता, मला साथ देण्याकरता पाचोरा भडगावकरांची जनता इथे उपस्थित झाली होती. आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स ह्या सभेने, ह्या गर्दीने ब्रेक केलेले होते. जी परिवर्तन सभा होती, परिवर्तन रॅली होती, याने ब्रेक केलेले होते. आणि याच सभेचा धसका घेतला. 100% आपण पडत आहोत, आपण हे इलेक्शन हारत आहोत आणि जिंकण्याकरता केविळवाणा प्रयत्न माननीय आमदारांनी केला. खरं तर माननीय आमदार मोठ्याने वल्गना करतायत की मी 3-3.5 हजार कोटीचा विकास केला. मला आमदारांना या निमित्ताने विचारायचं आहे, आमदार साहेब, जर कधी तुम्ही एवढा मोठ्या प्रमाणाचा विकास केला असता तर एवढा केविलवाणा प्रयत्न तुम्हाला करायची का प्रयत्न केला? एक छोट्या भाषेमध्ये मला वाईट वाटतं, तसं बोललं नाही पाहिजे. भामटाने भामटेगिरी केली का, अशा पद्धतीतलं त्यांनी काम काल केलं. बरं, हे सगळं होत असताना त्यांनी पाळलेले गुंडे तिथे होते. याचा परिणाम पाचोरा शहर आणि तिथल्या असलेल्या व्यापाऱ्यांवर झाला. भर चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा धडगूस, त्यांनी जमलेले 50-100 पदाधिकारी कार्यकर्ते आणि तो दहशतीचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात झालं होतं. नाही ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच स्थिती होते. दुसरं त्याच्या पुढे अजून सांगतो, आंबेवडगाव इथे सुद्धा एक अमोल शिंदे आहेत.
भडगाव तालुक्यामध्ये एक अमोल शिंदे आहेत आणि घुसळटीमध्ये सुद्धा अजून एक अमोल शिंदे होता. अशा तिघा लोकांशी त्यांनी संपर्क केलेला होता. मोठ्या प्रमाणात त्यांना आमिष देण्याचा प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी केला आणि त्यांना अमोल शिंदे या नावाचे वेगवेगळे डमी फॉर्म भरण्याकरता त्यांचा प्रयत्न होता. पण ह्या तिघांनी त्यांना भीक घातली नाही. पण हे अमोल शिंदे जे आहेत, शांताराम शिंदे, या मला माहिती नाही यांना किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आमिष दाखवलं आहे, किती का त्यांना दहशत केलंय का त्यांना किती घाबरवलंय, याच्या जोरावर त्यांनी हा फॉर्म भरून घेतलेला आहे. तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काही ऑब्जेक्शन घेणार का? तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मी 100% मी लगेच आजमध्ये ह्या विषयावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आताच्या क्षणाला त्याची हिअरिंग चालू आहे. इव्हन त्याचं सूचक म्हणून जे नाव लिहिलं गेलेलं आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीत लिहिलं गेलेलं आहे. आमचं सकाळी म्हणणे मांडून घेतलं गेलेलं होतं, पण एक प्रकारे प्रशासनाला दबाव असल्यामुळे प्रशासनाने पुन्हा 3 वाजेचा वेळ दिला आणि समोरच्यांना बाजू मांडण्याकरता पुन्हा वेळ देण्यात आलेला आहे आणि अजून पुन्हा ते बाजू मांडत आहात. आम्ही आमची सगळी बाजू मांडून झालेली आहे, पण एक प्रकारे प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचं काम माननीय आमदार या निमित्ताने करत आहात. आपण म्हणताय फॉर्म अपूर्ण भरलाय, मग तो रिजेक्ट होईल ना? अपूर्ण नाही, जे प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं जातं ती माहिती निरंक म्हणून भरलेली आहे. निरंक म्हणजे अपूर्णच म्हणलंय ना? नाही, फॉर्म भरला गेलेला आहे पण तो अपूर्ण नाहीये. ती खोटी माहिती भरली आहे. तर खोटी माहिती भरली. खोटी माहिती भरली. खरं तर माननीय आमदारांनी खिलाडी वृत्ती दाखवायला पाहिजे होती, पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं, वैयक्तिक संस्कृतीचं दर्शन पाचोरा भडगावकरांना दाखवून दिलेलं आहे. मी आपल्या निमित्ताने पाचोरा भडगावातील सगळ्या तमाम मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की माननीय आमदारांची जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तो तुम्हाला लक्षात आलेला आहे. निवडणुकीत जिंकून येण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याची एक अहंकार जो असतो तो त्यांच्यामध्ये आलेला आहे. कदाचित मला असं वाटतं की इतक्या खालच्या लेवलला ते कदाचित जाऊ शकतील माझ्या बाबतीत, की माझ्या जीवाचंही कमी जास्त होऊ शकतं का, किंवा अजून खालच्या लेवलचे खोटे आरोप ते माझ्यावर लावू शकतील, अशी सुद्धा शंका या निमित्ताने मला आता वाटायला लागलेली आहे. म्हणजे आता माझी स्वतःची एक डेअरी आहे अंतुर्ली खुर्द इथे. किशोर अप्पा पाटील, अंतुर्ली बुद्रुक इथे किशोर अप्पा पाटील ह्या नावाचे व्यक्ती माझ्याकडे बरेच वर्षापासून आमचे त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. मी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी नक्कीच किशोर अप्पा पाटील इतक्या साम्य नात्याच्या व्यक्तीने फॉर्म भरता आला असता. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझे जवळचा मित्र, माझ्या लहान भावासारखा किशोर पाटील हा सुद्धा माझ्याजवळ आहे. जर ही संस्कृती माझी राहिली असती तर एक काय मी 25 नावाने किशोरप्पा पाटील या नावाने लोक भरू शकलो असतो. पण हे माझी संस्कृती नाही. खिलाडी वृत्तीने मी इलेक्शन लढण्यास तयार आहे किंवा लढत आहेत. अशा खालच्या लेवलला जाऊन जसं बोललो की ज्या पद्धतीत ते काम करतायत असं मला शक्य होणार नाही. ती संस्कृती माझ्यात नाही. हो, त्यांचा अधिकार असेल आपण असं समजूया. मग आपली जी समस्या आहे तर ती फॉर्म उशिरा भरला म्हणून आहे का त्याने तो निरंक केला म्हणून आहे? 2 विषय परत एकदा सांगतो परत एकदा नीट सांगतो. मी असं बोललो की लोकशाहीमध्ये कुठलाही व्यक्ती हा इलेक्शन्स लढू शकतो आणि ही लोकशाही बळकटीकरणाचं किंवा चांगल्या लोकशाहीचं दर्शन घडवते. पण त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दारू पाजून, आमिष दाखवून, ज्या पद्धतीमध्ये काल फॉर्म भरला गेलेला आहे, दडपशाही प्रशासनावर आणून, इव्हन काही पत्रकारांना, आपल्या पत्रकार बांधवांना त्या प्रिमायसेसमध्ये ज्यांना तुम्हाला अधिकार आहे तिथे न जाऊ देता, कुठली गोष्ट माहिती न पडू देता, ज्या पद्धतीत त्यांनी कालचा हे केलेलं आहे, तर हे लोकशाहीला पूरक नसलेला हा विषय सगळा होता. त्या पद्धतीत त्या विषयाला मला विरोध आहे. मला त्याला विरोध नव्हता. दुसरा विषय, ज्या पद्धतीत तो फॉर्म भरला गेलेला आहे तो 100% चुकीच्या पद्धतीत भरला गेलेला आहे. तो फॉर्म डिस्क्वालिफाय झालाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे. पण पुन्हा एकदा मला माहीत नाही काय निकाल येतो तो, पण प्रशासनावर प्रचंड दबाव या निमित्ताने तो फॉर्म एक्सेप्ट केला गेला पाहिजे असं आहे. निकाल केव्हा अपेक्षित आहे तुम्हाला? आज संध्याकाळपर्यंत तो निकाल. समजा निकाल म्हणजे त्यांच्या बाजूने लागला किंवा ॲज इट इज पोझिशन राहील तर तुम्ही पुढचं काय पाहू? नक्की मी पुढे कोर्टामध्ये जाणार आहे. मी हायकोर्टामध्ये या विषयाकरता दाद मागणार आहे. दुकानं बंद केली होती,
काही अंशी व्यापार थांबलेला होता. अशा पद्धतीमध्ये दहशतवाद माननीय आमदारांनी इथे केलेला होता. खरं तर पाचोरा मतदारसंघामध्ये ही संस्कृती नाही. आपण पूर्व इतिहास बघितला तर माननीय माजी आमदार कैलासवासी ओंकारप्पा असतील, कैलासवासी केमबाप्पू असतील, कैलासवासी सुकडो अण्णा असतील, यांच्या वेळेस होत असलेले इलेक्शन्स हे एकदम खेळाडू वृत्तीने, ज्याला आपण स्पोर्ट्समॅनशिप होतं त्या निमित्ताने होतं. पण माननीय आमदारांना त्यांचा पराभव मान्य झालेला आहे. या निमित्ताने मी स्पष्टपणे सांगतो, आमदार साहेब, खरं जर तुम्ही मर्द असतात ना तर समोरासमोर लढले असतात. याच्या अगोदर मी तुम्हाला 2 वेळेस चॅलेंज केलेले होते. एक तर अपक्ष लढून घ्या माझ्यासमोर, नाही तर मैत्रीपूर्ण लढत लढून घ्या. पण तुमच्या पद्धतीत तुम्ही आता इलेक्शन्स करत होतात की तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं, युतीचं, मी अपक्ष लढत होतो. पण इतका घाणेरडा प्रकार कालच्या दिवशी तो तुम्ही केला तो आम्हाला मान्य नाही. ज्या पद्धतीने नामनिर्देशन दाखल केलं गेलं, मित्र तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण फॉर्ममध्ये भरत असताना ज्या ज्या गोष्टी आपण प्रतिज्ञापत्र सादर करत असतो त्या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये असलेल्या गोष्टी ज्या उमेदवाराला डिक्लेअर करायच्या असतात त्या सगळ्या निरंक म्हणून सांगण्यात आल्या. म्हणजे चल अचल संपत्ती, तुमच्या असलेल्या केसेस, सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शन्स फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करणं गरजेचं असतं. ते सुद्धा अकाउंट ओपन झालेलं होतं किंवा त्याचे सुद्धा डिटेल्स त्याच्यामध्ये भरलेले नव्हते. तुमचे कुठले कुठले अकाउंट्स आहेत त्याच्याबद्दलचे डिटेल्स भरायचे होतात. तुमच्याकडे किती गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत ते तुम्हाला लिहायचं होतं. तुमच्याकडे शेती आहे का त्याच्याबद्दलचे विवरण तुम्हाला लिहायचं होतं. तुमच्या पत्नीच्या नावाने असलेलं विवरण लिहायचं होतं. तुम्हाला किती कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत, त्यांचे तुम्ही किती अवलंबी आहात ते लिहावं लागत होतं. अशी कुठलीही गोष्ट ह्या तिथे भरली गेलेली नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीत हा फॉर्म भरला गेलेला होता, ज्या पद्धतीत आमदार साहेबांनी हा फॉर्म भरून घेतलेला होता, यावरून एक लक्षात येतं की माननीय आमदार साहेबांनी पराभव मान्य केलेला आहे. मी मागेही माझ्या भाषणात बोललो की होय आमदार साहेब, तुम्हाला वाटतं की तुम्हाला मतं मिळणार आहे ते पहिल्या क्रमांकाची नाही, खालून